हॅलो, आत्ता उठलोय आम्ही आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या हिला दिलंय काय दिलं, हळद आणि पाणी. कारण खोकला आला बिचारीचा आवाज नाही निघत, ते ताप आला. डोळे बघा माझे लॅशेस बघा. अरे दाखव. छान दिसत. आज माझं हे आलंय फास्टॅग. त्याचं पेटीएम जुनं हा ना, बंद पडलं साला. ते पेटीएमचा काहीतरी झोल झाला, माझा फास्टॅगच बंद पडला. आता आम्ही पुण्याला गेलो, 750 वन साइड टोल भरला मी जेजुरीला जाताना. 1300-1400 रुपये टोल मध्ये भरलेच मी. 1500 टोटल. हा, तर आज माझ्या भावाची एक्झाम संपली आहे. असं असतं ठेव. माझ्या भावाची एक्झाम संपली तर तो आलाय आणि मम्मी आली आहे. तर आम्ही विचार केला आज काहीतरी करूया. तर आम्ही स्टारबक्सला जाणार आहे. माझा भाऊ त्याला काहीतरी स्टुडंट डिस्काउंट मिळत होते स्टारबक्स वरती, तर हा त्याला मागे लागला मला पण. मग त्यांनी पाठवलं. तर हे लोक स्टारबक्सला जाणार आहे फक्त कूपन मिळालंय म्हणून. एवढी महाग कॉफी कोण पिणार नाही तर ते लोक आता जातील. मे बी नॉट, तर शुअर नाही, बिकॉज उद्या पण ते कूपन नाही. आजच आहे, 8 तारीख लास्ट आहे. हा, मग आता जातील ते. आणि तोपर्यंत मी काहीतरी चिला बनवणार. ह्यांनी काहीतरी रील बघितलं चिला पनीर बिनीर टाकून, ते आम्ही ट्राय करू. आणि आज मी एक्सायटेड आहे. आज मी करणार आहे पुणे FC रोड हॉल. मी ऍक्च्युअली ते कपडे अजून मीच नीट घालून बघितलेले नाहीयेत, कारण ते मी असं रोड साईड घेतले. तर मला असं होतं की आधी धुवायचे आहेत नीट आणि मग घालून. सो आणि वीकडेला तर टाइम मिळाला नाही, म्हणून आता कारण म्हणून मी एक्सायटेड आहे. मी किती ते ड्रेसेसच घेतलेत. एखाद 2 टॉप असतील, बाकी सगळे ड्रेसेस घेतले आता. आणि मी जाणार फास्टॅग लावून येणार. मला त्याची एक्साइटमेंट आहे. माझा नाक पण लाल झालं, माझा आवाज काय होशील बरी. त्यांना आता झूप कर. स्वतः भेटूया झूप नेक्स्ट क्लिप्स. काल माझ्या सासूबाईंनी यांनी हे सगळं आणलं, पण काल मी खाल्लं नाही. एवढंच काफी नाही, अजून भरपूर काय काढलंय. काय आळूवडी आहे, चमचम आणलंय, भरपूर काय काढलं. आता आम्ही सकाळी नाश्ता म्हणून खातोय. ते आपण आहे, ही पण आहे, हे पण आहे, आणि असतो. चला आता आम्ही खातो बरं का. तर आता मी डिसाईड केलं की स्टारबक्सला हे लोक जातातच आहेत, तर घरी जेवण करायच्या ऐवजी जरा बाहेर डोसा विसा खाऊ आज. तर मी हा पुण्यावरनं घेतलेला ड्रेस घातलाय, बिकॉज मी हॉल बनवणार होती. तर सगळे कपडे मी काय बोलते तर मी सगळे कपडे असे काढून ठेवलेले. मग हा जो आता दिसला तो घातला. आणि याची फिटिंग, मी याची प्राइस वगैरे सगळे सांगेन जेव्हा मी पुढे व्हिडिओमध्ये, जेव्हा मी सगळे हॉल वगैरे प्रॉपरली दाखवेन. बट किती क्यूट आहे. सगळं अनहेल्दी आहे बाई. इथे एवढी माती असायला तोंड चिटकून हा उभा आहे. कुठे तोंड चिटकवलंय? हेच तू तुझ्या मुलांना दाखवणार आहे. हो, ते पण मी एक इकडे एक इकडे एक तिकडे एक तिकडे 4 जण आम्ही असे. आणि शेवटी सर्वात टेस्टी माझीच आहे. टेस्टी पण हिची आणि मोठे पण हिलाच दिली बिना कारण. मला बिना कारण ग्रँडी दिली. मी टॉल मागवलेली. मग काय, आणि या सगळ्यांना टॉल दिली. 3 हॅलो. आज मी स्पेक्स घालते बिकॉज सर्दीमुळे ऊन जरा जरी लागलं तर पाणी येते डोळ्यातून. पण मला वाटतं की काढून ठेवलं पाहिजे. बिकॉज काढून ठेवते, काढून ठेवून दे. ओके, सो झालं सगळं झालं. सगळं काय करायचं ते बोल. सगळं काय झालं. हा, स्टारबक्स झालं, डोसा खाऊन झाला. सो आता फायनली वी आर हिअर फॉर हॉल. तर FC रोड हॉल मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं. इट इज लाईक अनदर सरोजिनी मार्केट. बेटर म्हणजे मला आधी वाटलं की कोलाबा वगैरे कसं मिळतं की 250. हे नेहमीच झालंय. हा, नेहमी मनीस कॅफे मध्ये गेला की तिकडचे कुपन उचलून आणतो. आम्ही घरी ना 3-4 पडले असेल, ते शोधत असतील की अरे कुठे आमचे कुपन. आणि मध्ये इंटरप्ट करतो यार. परत बोल ना. हा, सरोजिनी मार्केटचं सांगत होतो आम्ही. FC रोड इज. मला वाटलं की कोलाबा मध्ये कसे चीप मिळतात, पण तेवढे चीप नाही मिळत. लाईक 100, 200, 300 ला आजकाल तिथे नाही मिळत टू बी ऑनेस्ट. नाही लिंकिंग रोडला वगैरे एवढे मिळत. ते युज्ड कपडे वगैरे मिळत असतील, बट असे नाही मिळत. सो तू बोल ना. FC रोड मध्ये
मी गेली, मला काही आयडिया नव्हतं. आधी आम्ही इयरिंग्स पासून स्टार्ट केलं. सो मी सगळ्यांना आधी दाखवेन फक्त, आणि एंड ऑफ दिस व्हिडिओ मी त्याला वेअर करून पण दाखवेन. सगळे घालून दाखवणार आहे चांगला, हा सगळे घालून दाखवणार. आणि हा माझा हेल्पर आहे. तर आता एक एक करून मला सामान आणून दे. मी तुम्हाला त्याचं हे पण सांगेन की काय कितीला घेतलंय, कुठून घेतलंय. सगळं FC रोडच आहे आणि तो मार्केट एवढा मोठा आहे ना की प्लास्टिक नको हे पण आधी इयरिंग्स पासून स्टार्ट करायचं. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, माझी सगळी शॉपिंग मॅक्सिमम गोष्ट जी मी घेतली आहे ना ती 300ची आहे आणि मिनिमम 30 रुपीज. सो एकदम चीप मध्ये सगळं मिळालंय मला. चीप पासून स्टार्ट कर ना. ते 30 रुपीजचे इयरिंग हे तू काढून ठेवायचं ना. टाइमपास आहे नुसता, टाइमपास. हेल्पर नीट कामच नाही करत आहे. सो दिस इज माय इयरिंग्स. फर्स्ट जे 30 रुपीजला घेतले होते, खूप प्रिटी आहेत. अशामध्ये ना माझ्याकडे इयरिंग्स आहेत बट मोठे आहेत, तर ते थोडे हेवी वाटतात. तर हे ऑफिसला वगैरे ना खूप चांगले वाटतील. आणि ह्याच्यावरती ना असं मोर आहे. कसं दाखवू मी, दिसतंय का? हो, नाही मोर नाही दिसत आहे पण हा अशी मोरची डिझाईन आणि असे वाले आहेत. हुक हुक असं आहे. मी माझ्या काळ्यावर दाखव. हा, सो ते खूप खूप क्यूट आहेत आणि हे 30 रुपीजला मिळालेत फक्त. सो हे होते फर्स्ट इयरिंग्स. मी जास्त इयरिंग्स घेतले नाही बिकॉज मंगळसूत्राचं काय होतं ना, गोल्डचं मंगळसूत्र मग हे ऑक्सिडाईज वगैरे एवढे जात नाहीत. सो मी जास्त आता ह्याच्यात इन्व्हेस्ट नाही करत आहे, पण घेऊन ठेवले. मला खूप 30 रुपये. मी कॅमेरामधून जाणार नाही, तू असं घ्यायचं आणि मला एक एक पास करायचं. सेकंड इयरिंग्स आलीस. हे एक्सपेन्सिव्ह आहेत बट त्याच्याहून एवढे पण एक्सपेन्सिव्ह नाही आहेत. हे आहेत काहीतरी 150 का 100ला घेतलेत मी. 150ला घेतलेत. तर हे इयरिंग्स ना आता जर कुलाबा वगैरेला गेलं तर 250च्या खाली मिळत नाहीत बिकॉज हे असं कुंदन टाईप काहीतरी आहे, न्यू आली आहे. मला हे खूप आवडले. ओनली 150. 30 इज मोर चीपर बट ठीक आहे. 150 हे इथे म्हणून मी घेतले. जन्मदा माझी फ्रेंड आहे, तिने पण खूप इयरिंग्स घेतले. तिने तर खूप प्रिटी घेतले. सो फर्स्ट ही 2च इयरिंग्स घेतले. तू ये ना, तू काय हेल्पर म्हणून नाही थांबायचं आहे. आणि हे काढ. नाही पण सांगतोय मी तुला, देतोय ना कपडे एक एक. तर 2च इयरिंग्स होते. आता आपण स्टार्ट करूया कपडे. सो फर्स्ट काय ड्रेसेस, मोस्टली सगळे ड्रेसेस घेतले. आणि जे हातात येईल ते हा ना असंच टाइमपास करणार. एक काम करे, तू प्राइजेस सांग, मला नाही करेक्ट करेन. हा आहे आणि नीट आहे, हॉल व्हिडिओ आहे. सो हा आहे फर्स्ट टॉप. छान मटेरियल आहे. आणि हा टॉप कितीला होता? हा टॉप मला नाही आठवत. 100 रुपये. हा 100 रुपये. हा 100 रुपयाला मिळालाय मला टॉप. आणि काही कुठे डॅमेज नाहीये. लाईक इट्स, आता हा मी धुतले ना बिकॉज रोड साईड कपडे मी आधी धुते तर थोडे धागे लागलेत बट काहीच डॅमेज नाही. लाईक इट्स परफेक्ट आहे. मला तर खूप आवडला. न्यू टाईप. आणि मी हा टॉप घेणार नव्हती बिकॉज असे मी घालत नाही बट मला मम्मी आणि यश मागे लागले की नाही घे. 100 रुपये. सो इट्स अ विन विन. नेक्स्ट इज, बोल तू, मागून आवाज येतो तुझा. नेक्स्ट इज दिस ड्रेस. आता ड्रेसेस स्टार्ट करूया. त्याची प्राइस सांगितली ना, दॅट वॉज 100 रुपीज. तर आपण चीप ड्रेस पासून स्टार्ट करूया. ठीक आहे चला. आता हे मी आणलाच आहे. हा आता मी मगाशीच तुम्हाला दाखवला. हा सर्वात एक्सपेन्सिव्ह वाला, म्हणजे या पूर्ण ड्रेसेसच्या ह्याच्यामध्ये सर्वात महाग जे आहे 300, म्हणजे चीपच आहे बट सगळ्या ड्रेसेसमध्ये हा महागवाला आहे. तर हा 300. आणि हा ना, आय डोंट नो वाय, हा घातल्यानंतर मागे इलॅस्टिक आहे. इट्स अ बेस्ट पार्ट. इलॅस्टिक असल्यामुळे ना हा प्रॉपरली फिट बसतो आणि हा कॉर्सेट सारखा फिट होतो. आय डोंट नो कसं बट फिटिंग खूप आवडली. आणि खाली ए लाईन आहे, दाखव. आणि ह्याची ना ती राजस्थानी ड्रेसेसवरती, कॉटन ड्रेसेसवरती जशी प्रिंट असते ना फ्लोरल, तसं. आणि कॉटन आहे, लाईक प्रॉपर असं कॉटन आहे. तर मला खूप आवडला. 300ला घेतला आहे. तिकडे ह्याच्यासाठी बार्गेन नाही केलं. ह्याच्यात बार्गेन मारला हँगरने. मी बार्गेन करताना मागे जाते, मी नाही करू शकत बार्गेन, पण ती करते. सो हा 300ला घेतलाय.
अँड नेक्स्ट माझ्याकडे काहीच ग्रीन नव्हतं आणि माझ्याकडे ग्रीन कधी मी घेतलं पण नाही. सो मी विचार केला हा आहे ड्रेस, हा पण 300चाच आहे, बट हा ना असा ब्रँडेड आहे. आय थिंक हा फॉरएव्हर न्यू. आणि आता आपण एवढे कपडे घेतो तर कळतं की कोणता फेक ब्रँड आहे आणि कोणता रिअल ब्रँड आहे. मे बी हे कस्टमचे कपडे असतील, बट हा एकदम प्रॉपर न्यू हे आहे. फॉरएव्हर न्यू तुम्हाला दिसत असेल. हा पण 300 रुपयाला भेटलाय. हा पण 300. आणि ह्याचा पण फ्लेअर म्हणजे एकदम क्यूट आहे. असा ए लाईन मी तुम्हाला घालून दाखवेन ना तसं बघा, असं डिटेलिंग छान आहे. हा इथे वेगळा दिसतोय, इथे थोडा टील कलर दिसतोय, पण हा हिरवा आहे. हिरवा प्रॉपर ग्रास ग्रीन कलर आहे. छान आहे हा पण मस्त. अभी तीसरे की बारी, चौथे की. आय एम सॉरी. फोर्थ इज दिस. हा दिस दाखव तर पहिले. थांब ना. हा पण ब्रँडेडच आहे, बट आय डोंट नो की हा फ्रेश पीस आहे की नाही. ऍक्च्युली मी तिकडे ड्रेसेस जसं सगळे बघून मी विचार केला की घरी घालायला ब्लॉगिंग अँड ऑल करताना जरा चांगले ड्रेसेस कम्फर्टेबल घेते, जे घरात पण घातले जातील आणि व्हिडिओज बनवायला पण चांगले वाटतील. बट हा मी जेव्हा वेअर केला, हा मला असं वाटलं की मी ऑफिसला पण घालून जाऊ. हा घालू शकते ऑफिसला. आता धुतलाय म्हणून थोडा चुरगळलाय, बट सगळं खूप चांगलं. एकही बटन लूज नाही झालेलं आहे, नाही नॉट खराब झाले. बिकॉज युज्ड कपड्यांची नॉट वगैरे खराब होते, काहीच नाही झालेलं. लाईक एकदम छान आहे, प्रॉपर आहे. इलास्टिक आहे इथे आणि प्रॉपर लेंथ आहे. आता हो गुडघ्याच्या खाली प्रॉपर नी लेंथ पर्यंत आहे. छान आहे, मला आवडलं. आणि एवढ्या ड्रेसेस मध्ये एक तर ब्लॅक असलंच पाहिजे. तर हा एक आहे, मी सगळं वेअर करून दाखव. ह्याची प्राइस आहे 200. मी विसरलेली, ह्याची ही 200ला म्हणजे नाही मिळत. पॉकेट्स आहेत 200 रुपये. मुलींचे कपडे कसे मिळतात त्यांना 100 200 रुपयाला एवढे चांगले कपडे यार. खूप छान कपडे आहेत हे. माझं फेवरेट आहे हे. हेच लास्ट आहे. हा असं कसं काय हेच एवढं. अजून काहीतरी होतं नाही. अरे अजून एक होतं ना तिथे काल घातलेलं ब्लॉग मध्ये, ते तू काढलंच नाहीस. आण ना कपाटातून शोधून. तो मला आणते, तोपर्यंत हे दाखवते. हे जॅकेट माझं आहे. तर जेव्हा मी हा ड्रेस बघितला ना तेव्हा मला ती वाईब आली. कोणता मूवी, ये जवानी ये दिवानीमध्ये दीपिका पादुकोण. तर मी तेव्हाच डिसाईड केलं की हा ड्रेस घेऊन मी असं लुक करणार. हा ड्रेस फॉरएव्हर 21चा आहे आणि हा टॅग सोबत होता. सो ह्याचं पण माहिती आहे, मी तो टॅग धुवायला टाकला म्हणून फाडला, बट तुम्हाला दाखवते. त्याचं मी ना हे पण नाही काढलं, बिकॉज मी हा असा टॅग जस्ट ते एक सेकंड जरा होल्ड. आय एम बॅक. तर ह्याचा टॅग मी तुम्हाला दाखवला ना, टॅग सकट आहे. प्लस हा पण फॉरएव्हर 21. आणि मी अगोदर फॉरएव्हर 21चे भरपूर कपडे घेतलेत, सो मला माहिती आहे की हा ओरिजिनल आहे. तर मागे प्रॉपर झिप वगैरे आहे, एकदम मस्त आहे. लाईक थोडा शॉर्ट आहे बट ठीक आहे, मी घालते एवढं. आणि मग ह्याच्यासोबत हे जॅकेट फुल दीपिका पादुकोणचं आउटफिट वाटतं. आणि हा पण फक्त 200. 200 रुपयाला यांना कपडे मिळतात. 200. हे जॅकेट माझं खूप जुनं आहे. हे मी कुठून घेतलेलं, मॅक्स. हे पण एकदम चीप रेटमध्येच मिळालेलं. तर हे जॅकेट आणि हा ड्रेस हे माझं फेवरेट आहे, हे सगळ्या हॉलमधून. आणि हे 100 रुपये लास्ट. हे पण ब्रँडच आहे. हा कोणता ब्रँड आहे आम्ही कधी वाचलं नाहीये. मग का ब्रँड काय माहित नाही, पण हे 100 रुपये. नाही, पण मी हा ब्रँड बघितलाय. नाव त्याचा फक्त लोगो आहे, पण मी बघितलाय. आणि हा पण मस्त, मला खूप आवडला. आणि काही डॅमेज नाही. हा पण 100 रुपीज. तर हा ड्रेस, तो ब्लॅक वाला आणि हा दीपिका पादुकोण वाला, हे 3 मला 500ला मिळाले. 3. सो हा एकदम बोहो, म्हणजे ह्याच्यावरती ते छोटेसे इयरिंग्स घातले तर एकदम असं असा गो टू समर बोहो आउटफिट होईल. खूप छान आहे. आणि कपडा पण चांगला आहे. बटन पण आहे आणि ह्याच्यासोबत एक्स्ट्रा बटन पण अटॅच होतं. सो
मला असं होतं की वाव, म्हणजे हे युज्ड पण नाही आहेत. 100 रुपयात अजून काय मिळेल? 100 रुपयामध्ये अजून काय मिळतं, आणि ही प्रॉपर माझी साईज आहे एकदम. पुण्यात जास्त चांगले कपडे असं वाटतं. मी असं ऍक्च्युली मला असं वाटतं की मी इथे लिंकिंग रोड कुलाब्याला जायच्या ऐवजी थोडं तसं पण याचं घर आहे तिकडे, तर तिथेच जाऊन आम्ही हे करू. घर म्हणजे याचे रिलेटिव्स राहतात, तर तिथे कधी गेलो तर मग तिथेच जाऊन नक्की शॉपिंग करेन. सो हा मला खूप आवडला. म्हणजे मला असं वाटलं मी घरात घालायला घेईन, पण हा कुठल्याही अँगलवरनं हे सगळे ड्रेसेस मला घरात घालायचे नाही. हा घरात घालण्याचा नाही, हा येडा आहे. हा नाही, हा घरात घालायचा नाही. मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घालू शकता, पण 100 रुपयाला मिळते. सो दॅट वॉज ऑल. आता मी हे सगळे कपडे वेअर करून शूट करेन. आता जर शूट चांगलं झालं नाही तर तुम्हाला माहिती आहे चूक कोणाची आहे. चूक कोणाची आहे तुम्हाला माहिती. सो लेट्स बिगिन.